नमस्कार मंडळी. एमई अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला त्याचा व्यवसाय जागतिक लेवलवर कसा पोहोचवता येईल यासाठी मदत करत असते आणि त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी एमई आयोजित करत आहे इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि त्या संबंधीच आज आपण गप्पा मारणार आहोत एमई इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोचे स्पॉन्सर, ज्यांनी खरं तर महाराष्ट्रासह संपूर्ण जागतिक लेवलवरती आपला ब्रँड पोहोचवला आहे. विश्वास, परंपरा जपत दागिन्यांमध्ये नाविन्यता आणली आहे. पिढ्यानुपिढे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला आहे, असे पीएनजी ज्वेलर्सचे डिरेक्टर माननीय श्री सौरभ गाडगीळ साहेब. नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. खरं तर पीएनजी हा जो ब्रँड आहे, ज्याने खूप पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रासह आणि आता जागतिक लेवलवरती आपलं नाव कमवलं आहे. तर कशी सुरुवात झाली त्या संपूर्ण प्रवासाची? एक छोटंसं रोपटं आणि आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. नमस्कार. सर्वप्रथम पीएनजी कडनं एमईएच्या सगळे ऑर्गनायझर्स, त्यातले असलेले पार्टिसिपंट्स, स्टॉल ओनर्स सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. पीएनजी हा नुसता पुण्याचा नाही, महाराष्ट्राचा नाही, त्याचा भारतभराचा एक भाग बनला आहे. आणि मला त्याची सुरुवात मी आता विचारलं तशी सुरुवातीला झाली आता 194 वर्ष. सांगलीला म्हणजे कोल्हापूरच्या जवळ त्यावेळेस आपण हळदीचं कॅपिटल म्हटलं जायचं सांगली, तिथे सुरुवात झाली पीएनजीची. 125 वर्ष सांगलीला झाल्यानंतर पीएनजीनी प्रवास पुण्यात वाढवला आणि 1958 साली पीएनजीनी लक्ष्मी रोडला दालन चालू केलं. हे दालन माझ्या आजोबांनी म्हणजे दाजी काकांनी चालू केलं आणि त्यावेळेसपासून पुणेकरांनी पीएनजीला खूप प्रेम दिलं, खूप प्रतिसाद दिला आणि या विश्वासामुळेच पीएनजी ची एक मजबूत पाया तयार झाला. माझी बिझनेसमध्ये एंट्री झाली 2000 साली, जेव्हा आमचं एक मोठं दुकान लक्ष्मी रोडला होतं आणि त्यापासून नंतर मी घेतल्यानंतर गेल्या मला वाटतं 20-22 वर्षात आज आमच्या जवळजवळ 70 शाखा भारतभर आहेत. आम्ही आता 5 राज्यात आहोत: महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार, आणि अमेरिकेत सुद्धा आहोत. तर असा प्रवास हा टप्पा पीएनजीचा गेल्या 20 डिकेड्सचा आहे. असं म्हणतात की सांगली जगात चांगली असं एक म्हणलं जातं फ्रेज, आणि त्याच सांगलीतून जी सुरुवात झाली आणि आज अमेरिकेपर्यंत तुमचं प्रस्थ पोहोचलाय. खरं तर सोनं किंवा दागिने ही खूप जबाबदारीची गोष्ट असते आणि ती जबाबदारी पार पाडत असताना लोकांच्या मनामध्ये सुद्धा विश्वास निर्माण करणं तितकंच महत्वाचं असतं. आणि पुण्यामध्ये तुम्ही ते पहिल्यांदा सुरुवात केलं, सांगलीपासून जरी आला असेल तरी पुण्यात त्याचं खूप नाव झालं. तर या पूर्ण प्रवासात असे काही चॅलेंजेस आले होते का आणि मग ते कसे ओव्हरकम केले गेले? आता प्रवासात, कुठल्याही प्रवासामध्ये आपल्याला चढ उतार असतात. त्यामध्ये आपण चॅलेंजेस म्हणू, त्यामध्ये आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात, त्यामध्ये आपल्याला अनुभव येतात, त्यामुळे आपल्याला नवीन लोक भेटतात. आणि मला वाटतं असाच कुठलाच प्रवास होत नाही की ज्यातनं आपल्याला काही नवीन शिकायला मिळत नाही. आणि हेच घडलंय पीएनजी बरोबर माझ्या प्रवासामध्ये. या पूर्ण प्रवासामध्ये अनेक लोक जोडली गेली, अनेक अनुभव आले, चांगले वाईट, चुका केल्या, त्यातनं आपण शिकलो. आणि मला वाटतं की आपण जो आता कार्यक्रम करणार आहोत ऑन्टरप्रेनरसाठी, तर प्रत्येक ऑन्टरप्रेनरला हेच यातनं एक शिकायला मिळेल लोकांशी बोलल्यावरती की कुठलाही प्रवास हा अगदी सरळ प्रवास नसतो. त्यामध्ये अडचणी येतात, त्यामध्ये लोकांचं चढ उतार बघायला मिळतात. पण आपल्याला आपलं ध्येय समोर ठेवायला पाहिजे. कारण जसं आपण म्हणतो की गोल पोस्ट फिक्स असलं की तो गोल आज न उद्या होणारच आहे. पण आपण सारखं गोल पोस्ट बदलत बसलो तर आपलं दिशा प्रवाहाची वेळी होत जाते. आणि मला माझ्या घेतल्या आयुष्यातलं तर मला वाटतंय की एक ध्येय समोर ठेवल्यानंतर त्या ध्येयानुसार काम केलं, त्यामुळे यश मिळू शकलं. आणि मला हेच वाटतंय की अशा जे आपण सेमिनार करतो, मोठे मोठे आपण कन्व्हेन्शन्स करतो, यातनं हेच शिकायला मिळतं ऑन्टरप्रेनर्सना की कुठलाही प्रवास हा सोपा अवघड नसतो. प्रत्येक प्रवासामध्ये तेवढंच कष्ट करायला लागतात. त्यामध्ये तुम्हाला ज्ञान लागतं, त्यामुळे तुम्हाला चांगली संगत लागते, त्यामुळे तुम्हाला भांडवल लागतं आणि सगळ्यात मोठे तुम्हाला जिद्द लागते. तर या 4 गोष्टी मला वाटतं या कुठल्या प्रवासामध्ये कॉमन असतात. आणि त्या आपण गोष्टी जर आपण आपल्या बरोबर कायम ठेवल्या आणि आपण चांगल्या संगतीमध्ये राहिलो आणि चांगली आपण उदाहरणं समोर ठेवली तर आपली प्रगती नेहमीच होणार आहे. ह्याच्यात काहीच दुमत नाहीये. तर मला वाटतंय की हा प्रवास नेहमी चालू असायला पाहिजे. मला आजोबा नेहमी सांगायचे, दाजी काका, की आयुष्य असं असायला पाहिजे का नदीसारखं की ज्याच्यात वळणं येतात,
त्याची दिशा बदलते, पण त्याचा प्रवाह काही थांबत नाही. हेच सेम आपला घडतं आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये, की व्यवसाय हा कायम पुढे जात राहतो. म्हणजे माझा व्यवसाय मी बघितला तर दाजी काकांनी आणला, त्याच्यानंतर मी तो पुढे वाढवला आणि मला खात्री आहे की माझ्या नंतर या व्यवसाय पुढे अजून वाढत राहील. कारण त्याचे एक म्हणतो व्हॅल्यू अँड प्रिन्सिपल त्याबरोबर असलं की पुढचं काम ही पुढली पिढी एक लेगसी समजून ते पुढे अजून चांगल्या प्रकारे करू शकते. खरं तर लेगसी तुम्ही यूज केला आणि पीएनजीच्या प्रत्येक कॅम्पेन मध्ये एक लेगसी दिसत असते. आज पुण्यामध्ये जे होल्डिंग्स लागलेत लेगसीवरती आहेत. तर ही जी परंपरा आहे, हा जो वारसा आहे, तो नक्कीच इथून पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा जाणार आहे आणि तो असाच बहरत राहणार आहे. आणि एमईएच्या ज्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये तुम्ही प्रायोजक म्हणून आहात, तर एक्सपो बद्दल काय इम्प्रेसिव्ह वाटतं, काय सांगाल तुम्ही? मला वाटतं की ही जी म्हणजे एमईए जी संस्था आहे त्यात माझे अनेक मित्र, अनेक म्हणजे व्यावसायिक मित्र आहेत की जे गेल्या वाटतं 2010 म्हणजे 15 वर्ष याच्यात ऍक्टिव्हली काम करत आहेत आणि एका छोट्या रोखट्यापासून याचा एक मोठ्या संस्थेत आता रूपांतर झालेलं आहे. त्या सगळ्यात पहिलं मला वाटतं त्यांचं कौतुक करायला पाहिजे की एक त्यांनी एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे की मराठा समाजातल्या उद्योजकांना, तरुण पिढीला एक मार्गदर्शन मिळावं. त्याच्यातनं त्यांना पुढे अनेक व्यवसायात अनेक असं ऑपॉर्च्युनिटीज, अनेक नवीन नवीन त्यातनं आयडिया समोर येऊ शकतात. आणि वाटतं हा जो यावर्षी एमईए पुण्यात जो आता मोठं कन्व्हेन्शन करतेय, वाटतं हे तर एका जागतिक स्तरावरच्या कन्व्हेन्शनच्या प्रतीचं होणार आहे. म्हणजे मला जे भेटले होते ऑर्गनायझर आणि त्यांच्याकडनं निमन भेटले, विक्रम गायकवाडजी होते आणि त्यांच्याकडनं जी कल्पना म्हणजे सांगण्यात आली की जवळजवळ 1 ते 1.5 लाख लोक या कन्व्हेन्शनला येतील आणि अनेक पॅव्हेलियन्स आहेत ज्यामध्ये छोट्या उद्योजकांपासून मोठे उद्योजक, वेगळ्या क्षेत्रातली लोक आहेत, बँकिंग मधली आहेत, ऑटोमोबाईल मधली आहे, रिअल इस्टेट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर वाटतं हे प्रत्येकाला तिथे आपल्या गोष्टी शिकायला मिळतील, मेंटरशिप होईल, चांगले सेमिनार असतील, त्याबरोबर लोकांशी 1-to-1 संवाद साधता येईल, सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांच्याबरोबर गप्पा मारता येतील. तर वाटतं ही एक पर्वणीच आहे. 3 दिवस सगळ्या उद्योजकांना, त्यामध्ये नवीन उद्योजक असतील, मोठे उद्योजक असतील, एक गेट टुगेदर होईल, चांगला आयडियाज एक्सचेंज होतील आणि त्याच्यावर त्यांनी कल्चरल कार्यक्रम ठेवलेले आहेत. तर 3 दिवस एक मोठा इव्हेंट पुण्यात होत आहे आणि ॲज पीएनजी वी आर प्राऊड टू बी असोसिएटेड विथ इट. मला वाटतं एका चांगल्या उपक्रमाला आमचा हात लागत आहे आणि मला यातनं आशा एवढीच वाटते की म्हणजे या उपक्रमातनं अनेक नवीन उद्योजक तयार होतील, अनेक नवीन तरुण लोकांना एक नवीन संधी उपलब्ध होईल आणि एका चांगल्या प्रकारे 3 दिवसाच्या एका चांगल्या वातावरणात हा कार्यक्रम साजरा होईल. तर पीएनजी कडनं, माझ्याकडनं या कार्यक्रमाला, या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो हा पुण्यात 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला होत आहे शिवाजीनगरला ऍग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड वरती. तर मी पण तिथे असणार आहे, आमची पीएनजीची टीम तिथे असणार आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करीन, आग्रहाचं आमंत्रण करीन की जरूर या आणि या बिझनेस एक्सपोला भेट द्या. थँक्यू.